माध्यमांना सुद्धा विनंती करेन, मी पुन्हा पुन्हा तेच बोलतेय, अनेक यूट्यूब चॅनल्स, माझी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली. एक यूट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर 3 रोज नव्याने उभे राहत होते. तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता, तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत स्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही? TRP साठी, तुमचा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी किती खालच्या थराला जाऊन तुम्ही बातम्या करता? हे योग्य आहे का? अशी मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र अतिशय सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत, त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा, एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. मी माझं पूर्ण करते भाऊ. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे की आपण आता AIच्या जमान्यात आहोत. सोशल मीडियावर वाटेल तसे लोक व्यक्त होत आहेत. मॉर्फ करणं, व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग्स फेक जनरेट करणं, फेक चॅट्स करणं हे अतिशय सोपं आहे. डाव्या हाताचा मळ आहे. आता हे फार अवघड नाही राहिलेलं आहे. तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी. आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का, असं त्यांनीही विचार करावा. सारासार विचार करून व्यक्त व्हावं. सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं घ्यावी. इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे. इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये. आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे, एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे. यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा व्यक्त करते. एक प्रश्न असा होता